नमस्कार. कधी विचार केलाय की जगातली सगळ्यात प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणं कशी दिली जातात? म्हणजे त्यामागे नक्की काय रहस्य असतं? तर आज आपण कार्माइन गॅलो यांच्या टॉक लाईक टेड या पुस्तकातून नेमकं हेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग या प्रभावी भाषणाच्या कलेमध्ये जरा डोकावून पाहूया. स्टेजवर गेल्यावर घशाला कोरड पडते, शब्द आठवत नाहीत आणि सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळल्या की आवाज थरथरायला लागतो. असं होत असेल तर काळजी करू नका. हे फक्त आपल्या बाबतीतच घडत नाहीये. ही खरं तर खूप सामान्य भीती आहे. पण चांगली बातमी ही आहे की एक जबरदस्त वक्ता बनणं हे पूर्णपणे शिकता येणारं कौशल्य आहे. आणि हेच या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. म्हणजे बघा, प्रभावी वक्ते हे काही जन्मतःच तयार होत नाहीत, तर ते घडवले जातात. काही खास तंत्र आणि भरपूर सराव वापरून कोणीही एक प्रभावी वक्ता बनू शकतो. खरं तर ही एक कला आहे आणि त्याचबरोबर त्यामागे एक विज्ञान सुद्धा आहे. तर मग प्रभावी भाषणाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ कुठला असेल? तो आहे भावनांशी संपर्क साधणं. जरा विचार करा, एखादं भाषण आपल्याला इतकं का लक्षात राहतं? फक्त त्यातल्या माहितीमुळे नाही, तर त्या भाषणाने आपल्या भावनांना कुठेतरी स्पर्श केलेला असतो म्हणून. बघा, फक्त आकडेवारी आणि तथ्य लोकांना कंटाळा आणू शकतात, पण जेव्हा आपण आपल्या बोलण्यात भावना मिसळतो ना, तेव्हा ते भाषण एकदम जिवंत आणि अविस्मरणीय बनतं. कारण सोपं आहे, तथ्य फक्त माहिती देतात, पण भावना थेट कनेक्शन निर्माण करतात. मग प्रश्न येतो की हे भावनिक कनेक्शन तयार कसं करायचं? तर सगळ्यात आधी आपल्या वैयक्तिक कथा सांगा, कारण कथा नेहमीच लक्ष वेधून घेतात. दुसरं, आपली कमजोर बाजू दाखवायला अजिबात घाबरू नका, कारण त्यामुळे लोकांचा विश्वास बसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विषयावर बोलत आहात त्याबद्दलची खरी तळमळ आपल्या आवाजातून, आपल्या बोलण्यातून दिसू द्या. हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. वास्तववादी बना, परिपूर्ण नाही. याचा अर्थ काय? जेव्हा एखादा वक्ता आपल्या चुका किंवा आयुष्यातला संघर्ष प्रामाणिकपणे सांगतो, तेव्हा तो लोकांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचतो. कारण लोकांना परफेक्ट असण्यापेक्षा खरं असणं जास्त महत्त्वाचं वाटतं. ठीक आहे, आता वळूयात दुसऱ्या आधारस्तंभाकडे. तो आहे स्पष्टता. आपला संदेश कितीही भारी असला तरी तो जर लोकांपर्यंत पोचलाच नाही तर काय उपयोग? म्हणूनच भाषणाची रचना एकदम स्पष्ट आणि सोपी असणं खूप गरजेचं आहे. 3, हो फक्त 3 हा आकडा भाषणातला सगळ्यात शक्तिशाली आकडा मानला जातो. याला 3चा नियम किंवा रूल ऑफ 3 म्हणतात. आपलं डोकं आहे ना, ते 3च्या गटातली माहिती खूप सहज लक्षात ठेवतं. म्हणूनच बघा, 3 मुद्दे, 3 कथा किंवा 3 भागांमध्ये संदेश मांडला की तो जास्त प्रभावी ठरतो. याचाच अर्थ प्रत्येक उत्तम भाषणाचा पाया हा एकच स्पष्ट संदेश असतो. म्हणजे तुमच्या संपूर्ण भाषणाचा एकच मुख्य मेसेज हवा आणि तो इतका सोपा आणि स्पष्ट हवा की कुणालाही तो काही सेकंदात सांगता आला पाहिजे. खूप जास्त माहिती देऊन लोकांच्या डोक्यात गोंधळ निर्माण करायचा नाही. आणि माहिती प्रभावीपणे मांडण्याचा सर्वोत्तम मार्ग कुठला असेल तर तो आहे एक कथा सांगणं. प्रत्येक चांगल्या कथेचं एक सोपं सूत्र असतं. पहिलं, समस्या काय होती. दुसरं, त्यावर मात करण्यासाठी कोणता संघर्ष करावा लागला. आणि तिसरं, त्या सगळ्यातून शिकायला काय मिळालं. ही रचना लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. अगदी खरं आहे, कथा लक्षात राहतात. आपण आकडे आणि तथ्य विसरून जातो, पण कथा त्या कायम लक्षात राहतात. कारण कथा आपल्या माहितीला एक संदर्भ देतात, भावना जोडतात आणि त्यामुळेच ती जास्त प्रभावी आणि अविस्मरणीय बनते. चला तर आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या आधारस्तंभाकडे आलो आहोत आणि तो आहे सादरीकरण म्हणजे डिलिव्हरी. आपला मेसेज कितीही जबरदस्त असला तरी तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत जर प्रभावी नसेल तर सगळं व्यर्थ आहे. इथे बघा, अप्रभावी आणि प्रभावी सादरीकरणातला फरक एकदम स्पष्ट दिसतोय. म्हणजे स्क्रिप्ट वाचण्याऐवजी लोकांसोबत गप्पा मारल्यासारखं बोला. एकाच सुरात बोलण्याऐवजी आपल्या आवाजात ऊर्जा आणि उत्कटता आणा. आणि हो, स्लाइड्सवर शब्दांचा भडीमार करण्यापेक्षा सोपे आकर्षक व्हिज्युअल्स वापरा. विराम म्हणजे शक्ती, ही गोष्ट खूप लोक विसरतात. बोलताना शांततेला किंवा थांबण्याला कधीच कमी लेखू नका, कारण योग्य ठिकाणी घेतलेला एक छोटासा पॉज आपल्या शब्दांना एक वेगळीच ताकद देतो. तो लोकांना विचार करायला वेळ देतो आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचं लक्ष खेचून आणतो. आणि पुन्हा एकदा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, उत्तम भाषणं घडवली जातात, ती जन्मापासूनच येत नाहीत. जगातले सर्वोत्तम वक्ते सुद्धा प्रचंड सराव करतात. आपल्याला जे एकदम नैसर्गिक वाटतं ना, त्यामागे खरं तर अनेक तासांची तयारी आणि मेहनत लपलेली असते.
त्यामुळे सराव हाच यशाचा खरा मंत्र आहे. बरं, आता हे सगळं ऐकून झालं, पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? चला, त्यासाठी एक सोपं 3 दिवसांचं आव्हान पाहूया. हे कोणीही आपल्या पुढच्या भाषणासाठी वापरू शकतं. हे खूप सोपं आहे. बघा, पहिल्या दिवशी आपल्या भाषणाचा एक आणि फक्त एकच मुख्य संदेश ठरवा. दुसऱ्या दिवशी त्या संदेशाला जोडणारी एक छोटी वैयक्तिक कथा तयार करा. आणि मग तिसऱ्या दिवशी ती कथा आरशासमोर किंवा आपल्या मित्रांसमोर मोठ्याने किमान 2-3 वेळा बोलून दाखवा. बस. तर मग जाता जाता एक विचार करा, अशी कोणती एक कल्पना, एक कथा किंवा असा कोणता एक संदेश आहे जो जगापर्यंत पोचवणं खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक उत्तम भाषणाची सुरुवात एका शक्तिशाली कल्पनेतूनच होते. ती कल्पना कोणती आहे?